म्हटलं बरोबर आहे, पण माननीय पंतप्रधानांना करायची जाणीव नसेल की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं काही नीट चाललं असताना कुठेतरी कोणाला तरी सुपारी देते, मग कोणाचा तरी भोंगामध्ये वाचतो, कोणाला तरी हनुमान चालीसामध्ये सुटतं, कोणतरी कुठे थडगावती जाऊन डोकं टेकतं. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. इकडे सुद्धा काही मुसलमान शिवसैनिक आले असतील ना, आले असतील. आहात ना रे इकडे? का तुम्ही शिवसेनेत? का तुम्हाला माहित नाही हिंदुत्ववादी शिवसेना आहे? पण त्यांना कळलेलं आहे की हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे. जो एक उल्लेख मी 2-3 वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्यात केला होता ते मुद्दामून सांगतो. हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे हे पुन्हा एकदा सांगतो. जास्त पाठी जाण्याची गरज नाही. आज जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे, प्रत्येक काश्मीरी पंडिताची टिपून टिपून हत्या होते आहे. असाच एक सैनिक होता. ठीक आहे, जरा थांब. असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हे असं हिंदुत्व आम्ही घेऊन पुढे जात असताना जी कामं आपण केलेली आहेत, इकडे बसलेत संभाजीनगरचे आहेत, मराठवाड्याचे आमदार आहेत, सगळे नेते आहेत.